लिटरसी रेट शिक्षणाचं, एम्प्लॉयमेंट स्टेटस इन गव्हर्नमेंट, प्रायव्हेट अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर्स, बेसिक सिव्हिक अम्युनिटीज, तुमच्या गरजा भागतायत की नाही, हेल्थ स्टेटस, आरोग्याची माहिती, पॉवर्टी स्टेटस, गरिबीची माहिती, ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकास निर्देशांक आणि ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. कमीत कमी शब्दामध्ये सगळं घेतलं आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट रिअलिस्टिक पॉलिसीज अँड प्रोग्राम्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस. ओबीसीची कुठलीही कल्याणकारी योजना आखायची असेल, आकडेवारी पाहिजे. आकडेवारी कशातनं येते? जनगणनेतनं येते. आता तुमच्या लक्षात आलं दुष्टचक्र. आकडेवारी नाही म्हणून पैसे नाहीत, आकडेवारी नाही म्हणून योजना नाहीत, योजना नाही म्हणून तुमचं कल्याण होत नाही. तुम्ही मागासलेले राहता, आहे तिथेच राहता, एकमेकांची डोकी फोडत राहता, गुलाम राहता. तुम्हाला हक्क आहे लोकशाहीने दिलेला, भारतीय राज्यघटनेने दिलेला आपला विकास करून घेण्याचा. त्याच्यासाठी ही जनगणना आवश्यक आहे, त्याच्यासाठी या प्रकारची माहिती आवश्यक आहे. ते म्हणतात जातीयवाद वाढेल. मी तुम्हाला विचारतो, 1871 पासून 60 वर्ष जातनिहाय जनगणना होत होती. जातीयवाद वाढल्याचा कोणताच पुरावा नाही आहे. 31च्या पुढे बंद झाली म्हणून जातीयवाद कमी झाल्याचा पण पुरावा नाही आहे. त्यामुळे ती जर परत केली तर जातीयवाद वाढेल या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. अहो, इथे खेळाडूंनी त्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवली तरी लोक त्यांच्या जाती बघतात. लग्नाला तर जाती बघतातच बघतात, निवडून देताना जात बघतात, तिकीट देताना जात बघतात आणि वर निर्लज्जपणाने म्हणतात की जातीयवाद वाढेल. म्हणजे तुम्ही जातीयवाद करणार, आम्हाला मात्र सांगणार की आमचे आदेश पाळा, अंधारात राहा, मागासलेले राहा, गपचूप आम्ही सांगतो तसं जगा. मित्र हो, याच्यावर मोदींच्या सह्या आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सह्या आहेत. आणि तरी मोदी आता पलटी मारत असतील तर तुम्ही मी त्यांना विचारलं पाहिजे की मोदी साहेब का आकडेवारी देत नाही, का आत्ता 21 साली आमची जनगणना करायला नाही म्हणताय. ते परवा संसदेत उत्तर दिलं त्यांनी, 21 सालच्या जनगणनेचं काम आधीच ठरलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ओबीसीची जनगणना करता येणार नाही. का करता येणार नाही? सरकार करतं, तुम्ही काय मेहरबानी करत नाही आमच्यावर जनगणना करून? कारण एकदा जनगणना केली की तुम्हाला तुमची संख्या कळेल, तुमची परिस्थिती कळेल आणि तुम्ही नुसतं निधी घेऊन नाही गप्प बसणार, तुम्ही आरक्षणसुद्धा वाढवून मागाल. कारण तुमची संख्या कळली की तेवढं आरक्षण द्या म्हणाल. त्यामुळे आहे हेच काढून घ्यायचं आहे, त्यामुळे वाढवून देता येणार नाही असं ते म्हणणारच. मग तुमचं म्हणणं हे असलं पाहिजे की आहे हे तर टिकवलं पाहिजे की नाही, का आहे हे गेलं तर चालणार आहे. बघा बुवा, तुम्हाला जर चालणार असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही. उरलेल्या वेळामध्ये मी 2 मुद्दे सांगून थांबणार आहे. हा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या 2 इंग्रजी पेपरनी केलेला अभ्यास आहे. हा 2019 सालचा अभ्यास आहे, ताजा अभ्यास आहे. हा बिझनेस स्टँडर्ड हा इंग्रजीमधला जो अतिशय महत्त्वाचा पेपर आहे त्यांनी केलेला अभ्यास आहे. आणि इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडियाचा हा पेपर आहे, आर्थिक विषयावरचा इकॉनॉमिक टाइम्स. त्या दोघांनी दिलेली आकडेवारी जी आहे ही सॅम्पल सर्वे आहे, पण किती भयंकर परिस्थिती आहे त्याचं मी तुम्हाला थोडक्यात चित्रण सांगतो. कास्ट इन अ डिफरंट मोल्ड, अंडरस्टँडिंग द डिस्क्रिमिनेशन, पुस्तकाचं नाव आहे. जात वेगळ्या अवतारामध्ये. आणि भेदभावाचं जर मूळ रूप तुम्हाला कळायचं असेल तर काय केलं पाहिजे? राजेश शुक्ला, सुनील जैन आणि प्रीती कक्कर यांचं बिझनेस स्टँडर्डने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकामधली 2-3च आकडे फक्त ऐका, फार जास्त नाही सांगणार. सॅम्पल सर्वे असं म्हणतो यांचा 19 सालचा, की आदिवासींची लोकसंख्या 8% आहे, पण आदिवासींचं जे उत्पन्न आहे, इन्कम आहे, तो मात्र 5% आहे. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे, त्यामुळे बचत नाही आणि कर्ज आहेत. ज्यांना आपण गावच्या भाषेत दलित म्हणतो, आता हा शब्द वापरू नये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, पण आपण सोय म्हणून फक्त वापरतोय. अनुसूचित जाती
लोकसंख्या 17%, उत्पन्न 11%, खर्च 13%. म्हणजे पुन्हा गरीब नुसते नाहीत, कर्जबाजारी, शिल्लक नाही. ओबीसी यांचं सॅम्पल सर्वेचं म्हणणं आहे की ओबीसी 41% आहेत म्हणून, पण उत्पन्न मात्र 37% आहे, खर्च मात्र 40% आहे. म्हणजे पुन्हा हाही कर्जबाजारी वर्ग आहे, शिल्लक नाहीच आहे. आणि उच्च जातीचे लोक, अप्पर कास्ट, त्यांचं म्हणणं 34% आहे. त्यांचं उत्पन्न 45% आहे, खर्च मात्र 42% आहे, आणि त्यामुळे भरपूर बचत त्यांच्याकडे आहे. हे झालं आर्थिक चित्र. आता दुसरं ऐका, मी तुम्हाला शिक्षणातलं सांगतो. आपण जर का पहिलीपासून 8वीपर्यंत किती मुली शिकतात, मॅट्रिकपर्यंत किती, ग्रॅज्युएशनपर्यंत किती, PhD पर्यंत किती असं बघितलं तर वर्षात मोजूया. आदिवासी समाजाच्या मुलींचं आणि मुलांचं सरासरी शिक्षण 6 वर्ष आहे. म्हणजे 6वीपर्यंत फार फार तर जातात सरासरी, म्हणजे काही लोक वर जातात, काही खालीच गळतात. सरासरी 6 वर्ष. अनुसूचित जाती 7 वर्ष. बौद्ध समाजाचं प्रमाण खूप जास्त आहे शिक्षणाचं, पण ते वगळता बाकीच्यांचं 7 वर्ष आहे. ओबीसी 7.8, म्हणजे आपण 8 धरूया, म्हणजे 8वीच. ब्राह्मण आणि ब्राह्मणांसारख्या उच्च जाती 11.6 सरासरी. म्हणजे तुमच्या लक्षात येतं गळतीचं प्रमाण कोणामध्ये किती आहे आणि शिक्षणाचं प्रमाण कोणामध्ये जास्त आहे. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा, 15 राज्यांमध्ये रोजगार जो मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये सरकारी नोकरी, खाजगी क्षेत्रामधली जिथे 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख पगार आहेत महिन्याला, अशा आजकाल पगार किती असतात तुम्हाला माहिती आहे. आपल्या भारतातले सत्या नाडेला आणि सुंदर पिचई हे 2 लोक, एक गुगल नावाच्या कंपनीचं CEO आहे आणि एक मायक्रोसॉफ्टचं CEO आहे, आणि या जगातल्या 2 मोठ्या कंपन्या आहेत. त्यातल्या गुगलच्या या माणसाचा पगार किती आहे माहिती आहे तुम्हाला? वर्षाला 1368 कोटी रुपये, म्हणजे तासाला 4 कोटी रुपये. तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. माफ करा, तासाला नाही, दिवसाला. प्रत्येक दिवसाला 4 कोटी रुपये. 4 कोटी रुपये पगार भारतीय माणसाला, बरं का. कंपनी अमेरिकन आहे. मग अशा वेळेला रोजगार जो मिळतो तो त्यातला संघटित रोजगार जो आहे, जिथे पगार खूप चांगला असतो, जिथं पेन्शन किंवा PF असतो, प्रॉव्हिडंट फंड असतो, इतर संरक्षण असतं, कायद्याचं संरक्षण असतं, अशा याच्यामध्ये राखीव जागा आहेत. म्हणून आदिवासींना एकूण नोकऱ्यांमधल्या 13% नोकऱ्या मिळत आहेत, केवळ आरक्षण आहे म्हणून. अनुसूचित जातींना, शेड्यूल कास्टला आरक्षण आहे म्हणून एकूण नोकऱ्यांमधल्या 18% नोकऱ्या मिळत आहेत. ओबीसींना आत्ता का होईना थोडंफार आरक्षण आहे म्हणून 19% नोकऱ्या मिळत आहेत. आणि ब्राह्मण आणि उच्च जाती यांना 44%, म्हणजे यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी जास्त, आणि आपल्याकडे मात्र आपल्या लोकसंख्येच्या कितीतरी कमी. थोडक्यात तुम्हाला मला सांगायचं आहे, आणि हा शेवटचा मुद्दा आहे, एकूण देशाची जमीन, देशाची संसाधनं, देशाची संपत्ती, देशाच्या सगळ्या ज्याला मौल्यवान गोष्टी आपण म्हणतो, त्याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंतीचं प्रमाण कसं आहे. अगदी थोडक्यात आकडे माझे नाहीत, हे बिझनेस स्टँडर्ड आणि इकॉनॉमिक टाइम्सचे 2019 सालचे आकडे आहेत. हे जनगणनेमधनं फिक्स होतील, याच्यावर शिक्कामोर्तब होईल. आणि म्हणून ती जनगणना नाही करायची आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या किंवा दारिद्र्य रेषेच्या वर आहेत, पण अगदी जेमतेम वर आहेत, अशा आदिवासींची संख्या 51% आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त आदिवासी एकतर दारिद्र्य रेषेखाली आहेत किंवा दारिद्र्य रेषेच्या जस्ट वर आहेत. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे असे आदिवासी किती आहेत? 5% फक्त. बाकीचे मध्ये आहेत कुठेतरी.
अनुसूचित जाती, अति गरीब 29% आणि बऱ्यापैकी श्रीमंत म्हणता येईल असे 9%. ह्या आरक्षणामुळे बरं का ओबीसी बरी परिस्थिती असलेले 19%, सॉरी अति गरीब आणि गरीब 19% आणि बरी परिस्थिती असलेले 16%. ब्राह्मण जे गरीब आहेत त्यांची लोकसंख्या 4% आणि श्रीमंतांची लोकसंख्या 50%. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे काय हे ऐकल्यानंतर, की ज्यांची गरीब लोकसंख्या 4% आहे त्यांना मोदींनी 10% आरक्षण दिलं आहे. बरोबर की नाही? निवडणुकीच्या आधी दिलं की नाही? म्हणजे 4% लोकांना 10% आरक्षण आणि 52% ओबीसीना किती? 27%. हे नाइन्साफी आहे ना? तुम्हाला वाटतं का काहीतरी अन्याय आहे? कसलं काय वाटायचं आहे? वाटतच नाही काही, हा तर प्रॉब्लेम आहे ना. अहो मी किती सोपं बोलतोय की 4% गरिबांना 10% दिलंय आणि 52%ला तुम्हाला किती दिलंय? 27. ते पण मेडिकलमध्ये 7 सालापासून जे मिळत होतं ते 17 साली आल्यावर मोदींनी बंद केलं. 4 वर्षामध्ये 11,000 मुलींचं ओबीसीचं नुकसान झालं. हा राजकीय आरक्षण गेल्यानंतर ओबीसी पेटले आणि मग त्याच्या ज्वाळा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा झाल्या लागल्या. 3 करेक्टिव्ह मेजर्स मोदींनी केली लगेच. डिझास्टर मॅनेजमेंट पहिलं त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात 27 ओबीसींना घेतलं, आतापर्यंत नव्हतं. आता ओबीसी रागावतोय म्हणल्याबरोबर 27 लोकांचं भलं झालं, निदान केंद्रीय मंत्रिमंडळात तरी ते गेले. खरं तर असं आहे बरं का, त्या केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त 2च लोकांना अधिकार आहेत, एक अमित शहा आणि एक मोदी. बाकीचे असले काय नसले काय, त्यांना काही किंमतच नाही. त्यामुळे 27 केले काय आणि 2700 केले काय, पण जाऊ द्या, चला लाल दिव्याच्या गाडीत तर बसतील निदान. दुसरं, हे मेडिकलमधलं जे 11,000 जागा ओबीसीच्या गेलेल्या होत्या 4-5 वर्षामध्ये, ते आरक्षण पुन्हा दिलं. पण लबाडी कशी? सुरू केलं. म्हणजे हे इतके चोर आहेत की चोरतात पण हेच आणि परत केल्यावर परत त्याचाही ढोल वाजवतात. आणि आमचे सुद्धा अतिशहाणे काही लोक, मोदीजी आभार, धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला. अरे तुमच्यामुळे नाही मिळालंय, 2007 साली मिळालंय. अर्जुन सिंग होते त्यावेळेला, पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यावेळेला, भुजबळ साहेब स्वतः जंतर मंतरवर जाऊन धरणं धरून बसले होते. समता परिषदेने किती मेळावे घेतले, किती कार्यक्रम घेतले, किती शिबिरं घेतली. म्हणजे कसं चाललंय माहिती आहे का? एक चोर आला, त्यांनी बीडमध्ये दरोडा घातला, पैसे धान्य काय दागिने कपडे लत्ता भांडी उचलली आणि पळून जात असताना एका ठिकाणी ठेच लागली म्हणून थोडंसं खाली सांडलं, उरलेलं घेऊन गेला तो. तर आपले ओबीसी इतके भारी, चोरजी धन्यवाद एवढं तरी ठेवून गेला तुम्ही. चोराचे आभार बॅनर लावून. अतिशहाण्या लोकांनी बॅनर लावले आपल्या ओबीसीतल्या, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आणि काय मोदीजी धन्यवाद. अहो उद्या बीडमध्ये पाऊस पडला म्हणून पण बॅनर लावाल, मोदीजी धन्यवाद तुमच्यामुळे पाऊस पडला. फार पुढे नका जाऊ, नाहीतर उद्या पेढे वाटताना किंवा जिलबी वाटताना पण मोदीजी धन्यवाद असं नका करू. एवढीच माझी विनंती आहे. मित्र हो, मी लांबलेलं भाषण संपवताना अगदी थोडक्यामध्ये सारांश रूपाने जे बोललो त्याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊन थांबणार आहे. मी असं म्हणालो होतो की राजकीय आरक्षण गेलं ते कोणामुळे गेलं, ते पुनर्स्थापित कसं करता येईल याच्याबद्दल मी बोलेन. मी जनगणना कशी केली होती आणि का पुन्हा आपल्याला ती हवी आहे याच्याबद्दल थोडंफार बोलेन. मी नीट म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं आणि इतर आरक्षण जे आहे त्याच्या संबंधामधलं थोडंसं सूत्र तुमच्यासमोर मांडेन आणि इम्पिरिकल डेटा आणि त्रिसूत्रीबद्दल थोडंसं बोलेन. मित्र हो, समारोप करताना मी परत एकदा तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोक ओबीसी आहेत आणि त्यांचं असं संमोहन केलेलं आहे, हिप्नोटाईज त्यांना केलेलं आहे की त्यांना असं वाटतं की जगाचं सगळ्यात मोठं कल्याण होईल ते फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे. म्हणजे स्वतःला गुलाम करणाऱ्या मालक लोकांचे हे वेठबिगार आणि हे वर अक्कल शिकवणार आपल्याला की तुम्ही पण गुलाम राहा,
आम्ही पण गुलाम राहतो, आपण सगळे गुलाम राहू, गुलाम राहण्यातच आपलं भलं आहे. त्याच्यावरचं उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज. बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली हू वेर दी शूद्राज नावाचं पुस्तक लिहिलं ओबीसींवर. त्या पुस्तकात बाबासाहेबांनी पहिल्यांदा ओबीसीच्या जनगणनेची मागणी केली. 46 साली केली, स्वातंत्र्याच्या आधी केली. मित्र हो, 51 साली बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तेव्हा ओबीसीसाठी नेहरू सरकारने आयोग नेमला नाही 340व्या कलमांमध्ये तरतूद असताना. म्हणून निषेध म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला 51 साली केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा. 53 साली नेहरूंनी कालेलकर आयोग नेमला. 55 साली कालेलकरांचा अहवाल आला. कालेलकरांनी लबाडी केली, त्यांनी अहवालावर सही केली, पण बाहेर मात्र सांगितलं की माझा विरोध आहे आणि त्यामुळे तो आयोग लागूच झाला नाही. पण त्या अहवालामध्ये ओबीसींना 25 ते 40% आरक्षण द्यावं आणि ओबीसींची जनगणना करावी अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर मंडल आयोगाला, मंडल आयोगाने स्पष्ट शब्दामध्ये 27% आरक्षण आणि जनगणना, याच्याशिवाय मगाशी मी म्हटलं तसं पदोन्नतीतलं आरक्षण, जमिनीचं वाटप, कारू नारू बलुतेदारांना कर्ज, मंत्रिमंडळामध्ये 27% जागा, महामंडळांमध्ये 27% जागा, इथपासून लोकसभा आणि विधानसभेमधलं आरक्षण. मंडल आयोग जो बाकी आहे तो प्रचंड मोठा आहे, त्याच्यावर कधीतरी आपण बोलू पुन्हा. आत्ता मात्र मी एवढंच सांगतो की त्यांनी सुद्धा जनगणनेची मागणी केली. त्यानंतर मंडल आयोगाचा जो निवाडा झाला सुप्रीम कोर्टामध्ये 16 नोव्हेंबर 92ला, त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या हे चांगलं झालं, त्याला आमची मान्यता आहे. पण इथून पुढे नॅशनल कमिशन आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्याचं वेगळा आयोग असेल. आणि त्यानुसार 93 साली नरसिंहरावांनी जे पहिलं कमिशन नेमलं, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, त्यांनी पण मागणी केली की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. त्याच्यानंतर प्लॅनिंग कमिशनमधलं मी तुम्हाला वाचून दाखवलं. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये प्रत्यक्ष 2011 साली झालेली जनगणना आणि ती आकडेवारी यांनी दडवून ठेवणं. त्यानंतर खरं तर निकाल 10 सालचा आधी आलेला इम्पेरिकल डेटाचा आणि त्रिसूत्रीचा, पण त्याची अंमलबजावणी 2021च्या या विकास किसन गवळीनंतर सुरू झाल्यामुळे तुमच्या डोक्यात कन्फ्युजन नाही आलं का की 10,000 साली राखीव जागा गेल्या, मग प्रत्यक्षात का गेल्या नव्हत्या? आपल्या कोर्टाची कामकाज पद्धती अशी असते की कोर्टाने निकाल दिला की तो निकाल अंमलात आणण्यासाठी कोणीतरी लक्षात आणून द्यायला लागतो. आणि जर तो लक्षात नाही आणून दिला तरी आहे तसंच चालतं. कोर्टात जाऊन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमान, अशी भूमिका घेतली की मग मात्र लगेच कोर्ट, विकास किसन गवळींनी ते काम केलं होतं. विकास किसन गवळी कोर्टात गेला होता तो 10 सालच्या निकालाची अंमलबजावणी व्हावी म्हणून. ती 21 साली तो निकाल आला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता इतर राज्यात सुद्धा ती सुरू होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, संपूर्ण भारतामध्ये 9 लाख ओबीसींची पदं जाणार आहेत. 9 लाख. आणि राजकीय आरक्षण ही छोटी गोष्ट नाही. त्याच्यामुळे मुख्य फायदा काय झाला? ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत, नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत राजसत्ता म्हणजे काय असते, कसं कामकाज चालतं, ठराव कसे होतात, काय अधिकार असतात राजकीय नेत्यांना, नगरसेवकांना, सदस्यांना, सरपंचांना, जिल्हा परिषद अध्यक्षांना, महापौरांना, स्थायी समिती अध्यक्षांना, याचं शिक्षण ओबीसीचं व्हायला लागलं. त्यातनं राजकारणाची कुवत, क्षमता वाढली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली माहिती आहे? मालक लोकांच्या किल्ल्यांना, गढ्यांना, वाड्यांना तडे जायला लागले. कारण तोपर्यंत ओबीसी मागतच नव्हते. ओबीसी अल्पसंतुष्ट होते. विधानसभेला आणि लोकसभेला कोणी दावेदारीच करत नव्हते. पंचायत राज्यातल्या आरक्षणाने मोठी गोष्ट झाली, ओबीसींचं प्रशिक्षण झालं. आणि मग भुजबळ साहेब, मुंडे साहेब यांना खालून ताकद मिळायला लागली. आणि मग त्यांना त्यांच्या पक्षांनी ताकद द्यायला सुरुवात केली. आज सुद्धा एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 7-7 मंत्री ओबीसी आहेत. पण एक भुजबळ सोडले तर बाकीचे कोणी बोलत सुद्धा नाहीत. नावं घेऊन सांगतो मी: जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे, धनंजय मुंडे वंजारी समाजाचे, ते तर इथलेच आहेत. आदिती तटकरे गवळी समाजाच्या, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ
मुस्लिम ओबीसी, नवाब मलिक मुंबईमधले मुस्लिम ओबीसी. मित्र हो, हे सगळे चांगले लोक आहेत, पण मुद्दा असा आहे की एकट्या भुजबळांनी ठेका घेतलाय का बोलायचा, वाईटपणा घेण्याचा, लढण्याचा? ह्यांना स्वतःला का वाटत नाही आपण बोललं पाहिजे, आपण रडलं पाहिजे, आपण टिकवलं पाहिजे? का माहिती आहे? कारण खालून मतदार तरी कुठं विचारतोय. तुम्ही कधी विचारलं धनुभाऊंना की भाऊ तुम्ही का नाही बोलत? विचारलंय का बीडच्या लोकांनी? एकाने तरी हात वर करा बरं. मी विचारलं होतं धनुभाऊंना. एक आहे का कोणी माईचा लाल? नाही ना. मग तुम्हीच विचारत नाही तर ते कशाला बोलतात? ते बोलत नाहीत तर सगळा ठेका कोणी घेतलाय मग? भुजबळांनी. वाईटपणा भुजबळांनी, शिक्षा बघायची भुजबळांनी, काय त्रास व्हायचा तो भुजबळांना. आपण कशाला? आपण घ्यायला फक्त. तुमचं काय झालंय माहिती आहे का? टिकलं तर आपल्याला मिळणारच आहे, बाकीचे लढतीलच, आपण कशाला लढायचं, आपण कशाला वाईटपणा घ्यायचा? आता त्यांनी एक 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 सुरू केलं आहे. 2 धोके सांगतो आणि भाषण थांबवतो. औरंगाबादचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळचे कार्यकर्ते आणि मराठा आरक्षणामध्ये अतिशय पुढे होते असे बाळू सरवटे, त्या बाळू सरवटेंनी केस दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये आणि सुप्रीममध्ये पण त्यांनी मागणी केली आहे. काय? ओबीसीमधून माळ्यांना बाहेर काढा, तेल्यांना बाहेर काढा. केशर काकू क्षीरसागर आणि त्यांचे सगळे कुटुंबीय तेली समाजाचे आहेत ना, तेल्यांना बाहेर काढा, वंजाऱ्यांना बाहेर काढा, आग्र्यांना बाहेर काढा, धनगरांना बाहेर काढा, भंडाऱ्यांना बाहेर काढा. केस कोर्टाने स्वीकारलेली आहे आणि एका दिवशी निकाल येईल, तुम्हाला बाहेर काढलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जागे होणार का? तुम्हाला विश्वास नाही बसत ना? पुरावा देतो. महाडेश्वर नावाचे मुंबईचे महापौर होते या किशोरी पेडणेकरांच्या आधी. ते वैश्यवाणी समाजाचे होते. त्यांचं जातीचं सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून त्यांच्या विरोधकांनी केस केली आणि केस चालल्यावर असं लक्षात आलं की सर्टिफिकेट खरं आहे पण यांची जात गपचूप घुसवलेली आहे ओबीसीमध्ये. म्हणून मुंबई हायकोर्टाने बाहेर काढली, एका रात्रीत काढली. सगळ्या वैश्यवाण्यांचं आरक्षण गेलं आणि मग सगळ्या पक्षातले वैश्यवाणी एकत्र आले. केसरकर नावाचे राज्यमंत्री होते त्यांच्या मागच्या मंत्रिमंडळामध्ये. ते केसरकर, त्यावेळेला दीपक केसरकर किती वेळा माझ्याकडे आले, मी आयोगावर होतो. किती वेळा हे लोक भुजबळ साहेबांकडे गेले, किती वेळा त्यांनी विनंत्या अर्ज केले. मी स्वतः 13 जिल्हे फिरून घरोघरी जाऊन हजारो वैश्यवाण्यांची पाहणी केली आणि युक्तिवाद असा केला की यांना मिळालेलं होतं, त्याच्यात तांत्रिक चुका होत्या, पण आता अधिकृतपणे त्यांना आपण देऊया आणि परत मिळवून दिलं. तेव्हापासून ते जे गायब झाले, मी इतक्या वेळा त्यांना फोन करतोय, त्यांना विनंती करतोय की बाय परत काढून घेणार आहेत, परत काढून गेल्यावर बघू, गेल्यावर बघू. किती वंजारी समाजाच्या लोकांना सांगितलं, किती धनगरांच्या नेत्यांना सांगितलं, किती कुंभारांना सांगितलं, किती नाव्यांना सांगितलं, किती माळ्यांना सांगितलं. सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे का? सुभाष, आमच्या इकडे महापौर राहिले त्या पुण्यामध्ये, महिला भगिनी आहेत, चांगल्या बाई आहेत. त्यांच्याकडे काही कार्यकर्ते गेले आणि म्हणले अहो ताई ते तुम्ही महापौर होता ओबीसीमधनं, महिलामधनं, तर ते आपलं काढून घ्या म्हणतात. मग हरिनरके काय करतात म्हणले ते? तेव्हा हरिनरके काय करतायत मग? आमचे काही कार्यकर्ते, मी नावं नाही सांगत कारण सुरक्षिततेसाठी त्यांची नावं सांगणं बरोबर नाही, ते कोर्टात लढत होते. तर ते म्हणाले, काही लोकांकडे गेले आणि म्हणले बुवा तर खर्च, वकिलाची फी वगैरे जरा एक 10,000 रुपये तर द्या तुम्ही. ते म्हणले छगन भुजबळ काय करतायत? छगन भुजबळांची जबाबदारी आहे. मी तुम्हाला सांगतो ना, दिवसेंदिवस ना अशा अनुभव आल्याच्या नंतर आपण का लढतोय? म्हणजे आपल्याला कामधंदा नाही म्हणून लढतोय का? काय हरिनरकेला दुसरा कामधंदा नाही आहे का? मित्र हो, इतके जर तुम्ही बेफिकीर असाल, इतके जर बिन लढाऊ आणि बिन कण्याचे असाल, मग तुमचं गेलेलंच बरं. कारण टिकवून ठेवण्याची लायकी तुमची नाही. मग तुम्हाला मिळालं होतं ते चुकीचं होतं, त्यामुळे गेलेलंच बरं. मित्र हो, एवढं तिडकीने का बोलतोय? कारण देवेंद्र फडणवीसांना मी 2-2 वेळा चॅलेंज केलं, या चर्चेला घालूया वाद, बसूया समोरासमोर, चॅनलवर बसूया, माझे 10 प्रश्न आहेत, द्या उत्तरं. पुण्यात ते म्हणाले हरिनरके विचारवंत आहेत, विद्वान आहेत, मी त्यांना मानतो, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, पण मी त्यांच्याशी चर्चा नाही करू शकत, मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत.
मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी म्हणलं काय कमाल आहे, अचानक यांना आदर कुठून निर्माण झाला? 7 वर्ष झालं हा माणूस जे बोलतोय ना त्याला कोणी चॅलेंज करत नाही आहे. 7 वर्ष मुख्यमंत्री असताना सुद्धा ना, आता विरोधी पक्षात आहेत तरी. अहो मी नावं नाही घेत कुणाची, पण सत्ताधारी पक्षातले सुद्धा भले भले लोक त्यांच्याशी पंगा घेत नाही आहेत. का माहिती आहे? त्यांचा एक पाय ह्या पक्षात आहे आणि दुसरा पाय भाजपमध्ये आहे. उद्या जावंच लागलं तिकडं तर कशाला धनू आपल्या देवेंद्र भाऊंचं भांडण करून आपला दरवाजा बंद करून घ्या. त्यामुळे इकडं थोडा वेळ, तिकडं थोडा वेळ, इकडे थोडा वेळ, तिकडं थोडा वेळ असं सगळं चाललेलं. आणि तेही सोडलं समजा तरी कशाला ईडी पिडा, कशाला CBI, कशाला इन्कम टॅक्स, कशाला डोक्याला ताप. मरोद्यानं तिकडं OBCचं टिकलं काय आणि गेलं काय. आपल्याला काय करायचं आहे मित्र हो? ते देवेंद्र फडणवीस हरी नरकेसारख्या एका अत्यंत डभर माणसाच्या, अतिशय किरकोळ माणसाच्या समोर चर्चेला यायला का तयार नाही आहेत? मलाच कळत नव्हतं की का ते एवढे घाबरलेत. मी एका वाहिनीवरनं त्यांना पुन्हा चॅलेंज केलं की या नागपूरला मी येतो, पुण्यात या, तुम्ही मुंबईला या, चॅनलवर बसू, आपण चर्चा करू. तुम्ही कसं खोटं बोलताय ते मी पुराव्यानिशी सिद्ध करतो, कशी दिशाभूल करताय महाराष्ट्राची ते दाखवून देतो, तुमच्यामुळे कसं गेलं ते सिद्ध करतो. परत नागपूरला त्यांना विचारलं, ते म्हणले नाही मी त्यांच्याशी चर्चा करू शकत नाही, मला आदर आहे, ते विद्वान आहेत, ते विचारवंत आहेत, पण त्यांची इच्छाच असेल तर मी छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करायला तयार आहे. मी म्हटलं अरे छगन भुजबळ साहेबांनी तर तुम्हाला सभागृहातच उघडं पाडलं, विधानसभेतच उघडं पाडलं. तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकला नाही म्हणून पळून गेले, पक्षत्याग सभात्याग करून. ते 12 जे आमदार घरी गेले ना त्याच्यामुळेच गेले घरी. ते जे झालं ना पुढचं सगळं ते त्याच्यामुळे झालं. तुम्ही तिथं नाही उत्तर दिलं तर तुम्ही काय चर्चा करताय साहेबांशी? पण मी म्हणतोय ना माझ्याशी चर्चा करा, तर माझ्याशी का नाही तयार होत? पुण्यात ते म्हणले की हरी नरके राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याचा मला भास होतो. मी म्हणलं हे डेंजर आहे. एवढ्या तरुण माणसाला भास होत असतील तर हॉस्पिटलमध्ये पाठवा, लगेच लगेच ट्रीटमेंट करा, उपचार करा या माणसावर. तरुण आहे माणूस, एवढं भास व्हायला लागले, उद्या भूतागतांचे भास होतील. परवा मी अमेरिकेचा राष्ट्रपती असा भास होईल यांना. मी म्हणजे मी नाही ते, उद्या मोदीच्या जागेवर स्वतःला बघायला लागतील. काय सांगता येत नाही, भास होणारे काही होऊ शकतात. मित्र हो, त्याचं उत्तर माझ्या मित्रांनी मला दिलं. एका संपादकांनी मला असं म्हटलं की तुला माहिती आहे का की मधल्या काळामध्ये तू ही भूमिका घेतल्यानंतर तरुण मुलांचा, तरुण मुलींचा किती पाठिंबा तुला आहे? मी म्हटलं नाही, मला माहीत नाही. त्याने मला माझ्या ट्विटर अकाउंटमध्ये नेलं, ॲनालिटिक्समध्ये नेलं आणि सांगितलं बघ गेल्या 28 दिवसामध्ये तू जी भूमिका मांडली आहेस त्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या आहे 1,62,00,000. म्हणजे मी ज्या तरुण पिढीला शिव्या घालत होतो हो, ती तरुण पिढी कुठे पाठिंबा द्यायचा आणि कुठे नाही द्यायचा हे तिला बरोबर कळतं. आणि तरुण पिढी जर का उभी राहत असेल मागे, तर मग देवेंद्र फडणवीस का आता OBCचा एवढा पुळका आल्याचं दाखवत आहेत माहिती आहे का? कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये 75 ते 80% OBC मतदार आहेत आणि त्यातले 40-45% तर ज्यांच्याशी माझा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संपर्क येत असेल. आणि माझी पुढची घोषणा ही आहे की देवेंद्र भाऊ तुम्ही जर चर्चेला येणार नसलात तर मी तुमच्या मतदारसंघात येऊन सभा घेतो आणि वस्ती वस्तीमध्ये जाऊन तुमच्या लबाड्या एक्सपोज करतो, तुमचा खोटेपणा एक्सपोज करतो. RSS आणि मोदी आणि तुम्ही काय फसवताय, काय चिटिंग करताय ते सांगतो लोकांना. मित्र हो, याच्यामध्ये व्यक्तिगत खुन्नस काही नाही आहे, व्यक्तिगत लाभ नुकसान काही नाही आहे. पण आम्ही असं समजतो की ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुण्याईमुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो, ते जर पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायचं असलं तर आपण हे काम केलं पाहिजे. आपण आपल्या परीनं लढलं पाहिजे, आपल्या परीनं प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही सगळेजणं या कामामध्ये साथ देताय याचा मला आनंद होतो. सुरुवातीला मी जरी रागावून बोललो तरी भाषण संपवताना मात्र तुमच्याविषयीचं प्रेम व्यक्त करतो. कारण तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून तर राग येतो ना. काही वाटतच नसतं तर गेले उडत, काय घेणं पडलंय मग कशाला बोलायचं आहे? तुम्ही आपल्या गप्पा मारा, तुम्ही तंबाखू खा, तुम्ही फिरून या, मी आपला बोलतोच आहे. नाही, तुम्ही काहीतरी माझे आहात, आपले आहात आणि आपल्याला काहीतरी कळकळीने तळमळीने बोलायचं आहे. संत तुकारामांचा अभंग आहे. संत तुकाराम हे OBC मधले
एक अत्यंत दिग्गज महाकवी तुकारामांनी स्वतःच्या जातीबद्दल लिहिलं बरं. बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतर असतो दंभे मोकललो, मी ओबीसी आहे अशी पहिली घोषणा 350 वर्षापूर्वी करणारा माणूस तुकाराम. संत तुकारामांनी लिहून ठेवलं, बरे झाले देवा कुणबी केलो. मित्रहो, गेली 15-20 दिवस मी जेव्हा ओबीसी प्रतिभावंत नावाची मालिका चालवली, तरुण मुलामुलींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. बघा, व्यंकू बाळोजी कालेवार, वंजारी समाजातला एक अत्यंत प्रतिभावंत माणूस, महात्मा फुलेंचा पार्टनर, त्यांनी पुढे स्वतःची कंपनी स्थापन केली. त्या कंपनीने अत्यंत भव्य इमारती बांधल्या. त्यातली मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय 1889 ते 1893च्या काळात बांधलेलं. हा व्यंकू बाळोजी कालेवार वंजारी समाजातला कार्यकर्ता एवढा प्रतिभावान पण आम्हाला माहीतच नाही. रखमाबाई राऊत, भारतातली पहिली डॉक्टर, जिनं वयाच्या 91 वर्षापर्यंत रोग्यांची सेवा केली. आनंदीबाई जोशी, टेक्निकली पहिली डॉक्टर, पण तिने एकही माणूस तपासला नाही. कारण आली डॉक्टर होऊन तीच आजारी आणि गेली मरून, एकही डॉक्टर तपासला नाही. पण तिच्या नावाने पुरस्कार, तिच्या नावाने जय जयकार, तिच्या नावाने सगळं काही. आणि ज्या बाईने आयुष्यभर पेशंट तपासले ती मात्र रखमाबाई सावे राऊत, ओबीसीची बाई, आळीमिळी गुपचळी. मोदी सरकारने या महिन्यामध्ये पुस्तक प्रकाशित केलं आहे, भारतातल्या प्रतिभावंत स्त्रिया. 39 स्त्रियांची त्याच्यात माहिती आहे. ज्या ज्या बायकांनी मोठं काम केलं अशांची त्यात माहिती आहे. मोदी सरकारचं ऑफिशियल पुस्तक आहे. त्यात सावित्रीबाई फुले नाहीत, त्यात रखमाबाई राऊत नाहीत. म्हणजे पुस्तकांच्या माध्यमातून, पाठ्यपुस्तकामधनं, इतिहासाच्या लेखनामधनं फक्त यांचेच जय जयकार, यांचीच माणसं पुढे करायची आणि तुमच्या माझ्या बोडक्यावर बसवायची. आणि आपली मात्र अत्यंत कर्तबगार माणसं आपल्याला माहीतच नाहीत. मी लांबवणार नाही भाषण, पण तुम्हाला 3-4 नावं मात्र एकेका वाक्यात सांगतो. मुंबईमध्ये ज्यांनी रेल्वे आणली, ज्यांनी भारतातली पहिली रेल्वे कंपनी सुरू केली, GIP रेल्वे म्हणतात तिला, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे, ही मुंबई ते ठाणे 1853 साली रेल्वे सुरू करणारी कंपनी. तिचे संस्थापक नाना शंकर शेठ हे ओबीसी होते. आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ. व्यंकू बाळोजी कालेवार, मुंबई महापालिकेचं मुख्यालय बांधणारे डॉक्टर रखमाबाई राऊत, आयुष्यभर वैद्यकीय सेवा करणाऱ्या तुकाराम तात्या पडवाळ, ज्यांनी 1865 साली बौद्ध महाकवी अशोक घोषाच्या अत्यंत गाजलेल्या वज्रसूची नावाच्या ग्रंथावरनं जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक लिहिलं आणि जे महात्मा फुलेंनी प्रकाशित केलं ते तुकाराम तात्या पडवाळ, भंडारी समाजातले. राम सुतार, ज्यांनी बनवलेले पुतळे जगातल्या 172 देशांमध्ये आहेत. राम सुतार नावावर, आडनावावरच कळतं कोणत्या समाजातले आहेत. मित्रहो, फार यादी लांबवत नाही, खरं म्हणजे खूप नावं आहेत सांगण्याजोगी. मराठीतला पहिला कादंबरीकार बाबा पद्मनजी मुळे 1857 साली यमुना पर्यटन नावाची कादंबरी लिहिली. कासार समाजातले, ओबीसी समाजातले. मित्रहो, 2 नावं आजही हयात असलेली पण फारशी माहीत नसलेली सांगतो. ज्यांनी मोबाईल तुमच्या हातात आणून दिला, ज्यांनी संपर्क क्रांती घडवली. टेलिफोन भारतात 100 वर्ष फक्त 2% लोकांकडे होता, पण मोबाईल आज 100 कोटी लोकांच्या हातात आहे. ही मोबाईल क्रांती ज्यांनी घडवली त्यांचं नाव श्याम पित्रोदा. पूर्ण नाव आहे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा. हे तांब्या पितळाची भांडे बनवणारे तांबट, आपल्याकडे तांबट किंवा सुतार या प्रवर्गात येतात, त्याचं शॉर्ट फॉर्म सॅम, पूर्ण नाव काय सत्यनारायण गंगाराम पित्रोदा, ज्यांनी ही मोबाईल क्रांती घडवली. राजीव गांधींना त्यांनी पत्र लिहिलं आणि मला हे काम करायचं आहे म्हटलं. राजीव गांधींनी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली, त्यांनी ते केलं. आज 100 कोटी लोकांच्या हातात मोबाईल आहे. हे काम श्याम पित्रोदांचं, एका ओबीसी माणसाचं. आणि आज ऑनलाईन तुम्ही अभ्यास करताय, टेलिव्हिजन बघताय, घरात बसून स्मार्ट TV बघताय, मोबाईलवर अनेक गोष्टी तुम्ही बघताय. ही जी संगणक क्रांती आहे ही भारतात घडवली. ती भारताने सुपर कॉम्प्युटर बनवला म्हणून, परममहासंगणक बनवला म्हणून. हा परममहासंगणक बनवणारे प्रमुख शास्त्रज्ञ जे आहेत त्यांचं नाव विजय भटकर. हे विदर्भातले कुणबी समाजातले, ओरिजिनल कुणबी बरं का, बनावट कुणबी नाहीत. बनावट कुणबी बरेच आहेत,
हे ओरिजिनल कुणबी आणि यांचे आजोबा चौधरी हे सत्यशोधक समाजाचे महात्मा फुलेंचे कार्यकर्ते. त्या घरातला हा विजय वटकर. मित्र हो, ओबीसी प्रतिभावंतांची 15 लोकांची फक्त मी माहिती दिली. तरुण मुलामुलींकडून एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अहो, संत चळवळीतले पहिले संत नामदेव, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणणारे नामदेव, सगळा भारतभर पोचलेले नामदेव. मित्र हो, तुकाराम, किती मोठी नावं आहेत ही. जवळजवळ ओबीसी मधल्या प्रत्येक समाजाचा एक एक संत आहे. नरहरी सोनार आहेत, गोरोबा कुंभार आहेत, सेना न्हावी आहेत, संतोषी जगनाडे आहेत, तेली समाजातले अनेक आहेत. मी जेवढी नावं घेतली त्याच्यापेक्षा सांगायची राहून जातील आणि मग उद्या हरी नरकेंनी आमच्या समाजाचं नाव घेतलंच नाही. असं आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, ज्यांची नावं घेतली त्यांना बरं वाटत नाही, ज्यांचं घेतलं नाही त्यांना राग येतो. आमच्या समाजाचा उल्लेख नाही केला काय. त्यामुळे मी समारोप करताना तुम्हाला एवढंच सांगणार आहे, आपला इतिहास काय आहे. मित्र हो, आपण निर्माण करते लोक आहोत. आपण चोर नाही, आपण भिकारी नाही, आपण लुटारू नाही, आपण ठग पेंडारी नाही, आपण निर्माण करणारे लोक आहोत. या देशाची शेती आपण पिकवतो. भाकरा नांगल आपण बांधलं, ताजमहाल आपण उभा केला, आपण अजिंठा वेरूळची लेणी खोदली. मित्र हो, हातामध्ये जादू असलेले हे निर्माण करते लोक आहेत ओबीसी. म्हणजे हे कुणी चोर दरोडेखोर लोक नाही आहेत. यांना ज्ञान मिळालं, यांचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे, देशाची शक्ती वाढणार आहे. आणि म्हणून ओबीसींचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास. ओबीसीची जनगणना म्हणजे राष्ट्रीय विकासाची गुरुकिल्ली, देशाच्या विकासाची गुरुकिल्ली. बिजली, सडक, पाणी, आरोग्य, रोजगार, निवारा या सगळ्यांच्यासाठी जनगणना, बजेट. मित्र हो, शेवटचं वाक्य सांगतो थांबतो. खरं म्हणजे नरसिंहराव सरकारपासून थोडी थोडी रक्कम द्यायला ओबीसीला सुरुवात झाली होती. मनमोहन सिंगांच्या काळात ती थोडी वाढली, पण मोदींनी त्याच्यात 1 रुपयाची भर नाही घातली. यावर्षी 1.5 रुपया महिन्याला दरडोई मोदी देतात. ते ओबीसी असल्याची जाहिरात करत असतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. हा माणूस जर ओबीसी आहे तर ओबीसीसाठी एक तरी योजना का नाही आणली हो यांनी. हा माणूस ओबीसी आहे तर 1.5 रुपयाचे 2 रुपये का नाही केले हो. आणि आत्ता लबाडी काय केली माहिती आहे यावर्षी, EWS वाले त्याच्यात घुसवलेत. म्हणजे जे 4% गरीब आहेत ना तिकडचे, त्यांना 10% आरक्षण दिलं आणि ओबीसीचं सगळं बजेट त्यांना दिलं. म्हणजे तुम्हाला 1.5 रुपया दिला होता तो कमी होता, तो सुद्धा EWS कडे म्हणजे उच्च जातीतल्या गरिबांकडे फिरवला. तुम्हाला नाही राग येत, तुम्हाला नाही वाईट वाटत, तुम्हाला नाही अपमान वाटत. त्याचं कारण आहे, कोण बजेट फिजेट बघत बसतंय हो. आपल्याला फक्त पेट्रोल किती महाग झालं आणि किती नाही, इन्कम टॅक्स वाढला का कमी झाला, याच्या पलीकडे काय बजेटचं माहिती आहे. मित्र हो, खूप विषय आहेत. या शिबिराच्या निमित्ताने त्यातल्या काहींना हात घातला, ही यादी संपणार नाही, खूप बोलता येईल. पण पुन्हा एकदा संयोजकांना तुम्ही आल्याबद्दल आणि शांतपणे ऐकल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे, मीडियाचे, अनेक वर्तमानपत्रांचे, वाहिन्यांचे, इथल्या खाजगी वाहिन्यांचे, यूट्यूब चॅनल्सचे, असे अनेक पत्रकार मित्र इथं आलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी जे बराच वेळ माझं लांबलेलं भाषण ऐकलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांची, VP सिंगांची पुन्हा एकदा आठवण करतो, गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण करतो. आणि तुमचा निरोप घेत असताना मी जय ज्योती म्हणेन. तुम्ही सगळ्यांनी जय ओबीसी म्हणायचं आहे. जय ज्योती, जय ओबीसी, जय ज्योती, जय ओबीसी, जय ज्योती, जय ओबीसी. इथून पुढच्या काळामध्ये ओबीसींच्या या लढ्यामध्ये तुमची स्वतःची ताकद होता, रिझल्ट तुम्हाला मिळतील. तुमचा भविष्यकाळ सुवर्णमयी असेल. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खूप खूप धन्यवाद सर. आपण सुंदर असं महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी आज आम्हाला केलं. ओबीसीची जी दिशा होते, दिशाभूल केली जाते, यावरती आपण सविस्तर आणि प्रखर विचारातून, प्रखर वाणीनं या ठिकाणी आम्हाला भरभरून असं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद सर. मी या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण अर्ध्या तासाचा जेवणाचा ब्रेक आपण या ठिकाणी घेतोय आणि जेवणानंतर अगदी अर्ध्या तासानंतर दुसरं सत्र
आदरणीय उत्तमजी कांबळे सरांचं आपल्याला या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं जेवण करून लगेचच आपल्याला या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फक्त अर्ध्या तासाचा या बाजूच्या पलीकडे ही जी मधली पलीकडच्या साईडला आपण जेवण ठेवलेलं आहे. आपण जेवण घेऊन लगेच ताबडतोब या ठिकाणी बसावं. फक्त अर्ध्या तासाचा ब्रेक देतोय. त्यानंतर लगेच आपल्याला